जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबई कोणाची, मुंबईकरांनी कोणाला पसंती दिली याबद्दल मोठी बातमी समोर आली। यामध्ये ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसत आहे। चला तर जाणून घेऊया सविस्तर व्हिडिओमध्ये। मुंबईतील 36 जागांपैकी 22 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होत आहे, तर महाविकास आघाडीला केवळ 14 जागांवर विजय मिळत आहे। महायुती आणि महाविकास आघाडी शिवाय इतर कोणताही उमेदवार विजय होत नाही। यामुळे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा पराभव होत असल्याचे या सर्वेमधून दिसत आहे। आता या ठिकाणी महायुती की महाविकास आघाडी हे उद्या स्पष्ट होणार आहे। सर्वेतील दावा फोल ठरवून अमित ठाकरे विजयी होतात का हे सुद्धा उद्या स्पष्ट होणार आहे। मुंबईतील 36 जागांपैकी 45% मत महायुतीच्या खात्यात जाताना दिसत आहे, तसेच 43% मत महाविकास आघाडीला मिळत आहे। तसेच बहुजन विकास आघाडीकडे 2% मत जात आहे। तो फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे। मुंबईचा निकाल उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। मुंबई मनपावर अनेक वर्ष शिवसेनेचे वर्चस्व आहे। आता विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई मनपाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा कल मनपात असण्याची शक्यता आहे। मुंबईकर कोणत्या शिवसेनेला आपली पसंती देणार हे उद्या स्पष्ट होणार आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा।